नमस्कार. हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. भारतान नवीन पार्टीचे स्थापन जाल्ली आसा कॉक्रोच जनता पार्टी. ही पार्टी स्थापना जावपाक खरें म्हणल्यार क्रेडिट आमी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाक दिवपाक जाय. सर्वोच्च न्यायालय म्हणजे आमच्या पार्लमेंटाच्या पेक्षा वयर ती. कसलोय कायदो घडवतो जाल्यार पार्लमेंटाक सर्वोच्च न्यायालयाचे परमिशन घेवचें पडटा. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशान म्हणप कितें, सध्याचे युवक आहात ते कॉक्रोच. आता सध्याचे युवक आहात ते कॉक्रोच. क्रांती कोणी घडयल्या इतिहासाची नोंद घेया. ज्या ज्या वेळार आमचो भारत स्वतंत्र जाला तेन्ना सुद्धा कोण फुडाकार घेतालो, आमचे युवकूच. प्रत्येक मोठी मोठी आंदोलनां जाल्या तेका लीड कोण करता, युवकूच करता. तेका तुम्ही कॉक्रोच म्हणटा. हे कॉक्रोच अशे भारतान पसरतले आता पळय न्हू. आणि बरे बरे राजकारणी कोण आसा पळय, बरे बरे पळय नामवंत पार्टी आसा, तांकां नाकिनय येवपाच्या हे प्रत्येक राजकारणी लक्षांत दवरचें. आयज तुम्ही तांकां कॉक्रोच म्हणयता पळय, हे कॉक्रोच तुमच्या अशा घरांनी घुसतले पळय न्हू, तुका घरादारा साडून पळचें पडटलें. आणि हीच खरी म्हाका दिसता क्रांतीची सुरवात जावपाची आसा. आयज आमचो युवक बेकारीन त्रस्त आसा, सैरवयर जाल्लो आसा, तांकां मार्गदर्शन करपाक कोण ना, तांकां मिसगायड केल्ले आसा. तितूनच्या तितून सर्वोच्च न्यायालयाचो एक न्यायाधीश तरुणांक कॉक्रोच म्हणटा. हेज्या सारकी अधोगती आनी कितेंच ना. एक लक्षांत धरा, हे कॉक्रोच भारतान क्रांती घडयतली हें दुमत ना. आनी आमकां प्रत्येकाक दोळे उगडून पळोवचें पडटलें. बाबा, एखाद्या सर्वोच्च स्थानार बसलेल्या न्यायाधीशान अशें म्हणप आनी थंयच्यान हो उद्रेक तयार जावप आनी भारतान क्रांती घडप आनी मोठे राजकीय बदल जावपाचो हो संकेत आसा. देव बरें करूं.